करतोय त्या महायुतीच्या माध्यमातून मला माझ्या पक्षाला एक माझा योग्य मान सन्मान देतो। मला जिथे आल्यानंतर योग्य पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी मी या पक्षात असल्याचा अभिमान वाटावं अशा पद्धतीची मला वागणूक मिळते आणि म्हणून अशा पद्धतीचं आपण हे एवढं मोठं नियोजन केलं। आपण सगळे या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देईन, मनापासून आभार मानेन आणि एक गोष्ट सांगेन की या सगळ्या व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्या मंडळींना की सगळी मंडळी तुमच्या विजयाचे खरे हकदार आहेत। या सगळ्यांना आपण विसरू नका म्हणण्यापेक्षा या मंडळींनी काय काय केलंय, आज सतीश रावांनी सांगितले, विनोदनी सांगितलं, पण चव्हाण साहेबांनी आम्ही रात्री कुणाकुणाला जाऊन कधी कधी उठवत होतो, त्यावेळेला कुठं कुठं कशा पद्धतीच्या बैठका घेत होतो, त्यावेळेला आमची असलेली टीम सपना यादव मॅडमची जी टीम होती ती रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काय करत होती, या सगळ्या गोष्टींची आपल्या उमेदवारांना कल्पना नाहीये। त्यामुळे काही झालं तरी हा आमचा कार्यकर्ता दुखावला जाणार नाही। या कार्यकर्त्याचं भले काम नाही होऊ दे, पण तुमच्याकडे आल्यानंतर त्या कार्यकर्त्याला योग्य तो मान सन्मान आपण दिला पाहिजे हे जाणीव करून देण्यासाठी सुद्धा हे अशा पद्धतीचं स्टेज आणि आम्ही आभाराचा कार्यक्रम घेतलेला आहे। तर ही आमची सगळ्यांची ताकद आहे। या ताकदीने आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या ताकदीमुळे आपण आज राजकीय क्षेत्राच्या प्रवाहामध्ये यशस्वी झालेला आहात। याचं भान आपण कायमस्वरूपी ठेवा। या निमित्तानं आपल्याला दुसऱ्याला एक सांगेन की रोज काम करणाऱ्या माणसावरती टीका होणार, चव्हाण साहेबांवरती आणि आमच्यावरती तर आता रोजच टीका होते, पण एक नक्की लक्षात ठेवा, ज्या वेळेला रोज तुमच्यावर टीका होईल, आमचा आप्पा दाभोळकर आहे आपण रोज ज्यावेळी आपल्याला कोणतरी शिव्या देईल त्यावेळी लक्षात ठेवायचं आपण योग्य ट्रॅकवर आहोत। ज्या दिवशी आपल्याला कोण शिव्या देणार नाही, ज्या दिवशी आपल्याबाबत कोण चांगलं म्हणणार, काहीच म्हणणार नाही, त्यावेळी समजायचं आपलं कुठंतरी चुकतंय। हे स्वामी विवेकानंदांनी सांगते, ज्याच्यावर टीका होते, ज्याच्यावरती लोक नावं ठेवतात, लक्षात ठेवायचा त्याचे दिवस चांगले आहेत, त्याचा भविष्य उज्ज्वल आहे। आज आमच्यावरती एवढी टीका झाली, आम्ही उत्तर दिलं नाही, पण पक्षानं जिल्हाध्यक्षाची पदाची माळ आमच्या गळ्यात दिली, याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो। काही बॅनरवरती आता बोलतात, आम्ही आता एक बॅनर लावलेला आहे की भाजपाची एंट्री, धन्यवाद खेरडी। या भूमिकेतून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन 2 दिवसापूर्वी खरं केलं, पण तुम्हाला जसा न्याय दिला तशीच अचानक मलाही कधी कल्पना नाही की भारतीय जनता पार्टी माझा पक्ष मला काही अशी अनपेक्षित जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देईल। आणि खरं तुम्ही केलेल्या मेहनतीतून हे जे काही चित्र तयार झालं त्याचीच पोचपावती पक्षाने शिवजयंतीच्या दिवशी मला दिली आणि जिल्हा अध्यक्षाची नियुक्ती तात्काळ त्या दिवशी जाहीर केली। आणि मग काल आम्ही आमच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांच्या आणि येणाऱ्या पक्षाची बांधणी जी आहे त्याच्या दृष्टीने जिल्ह्यातल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचं काल प्रशिक्षण होतं। आज एक ह्या निमित्तानं सांगण्याची एक गोष्ट अशी आहे की जसा सत्कार या व्यासपीठावर असलेल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आम्ही करतो आहोत, त्याच पद्धतीचं कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला जपण्याचं काम, त्याचा मान सन्मान करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं। काल आम्ही प्रशिक्षणाला गेल्यानंतर तिथली असणारी व्यवस्था, तिथले असणारं नियोजन, आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या गोष्टी द्यायला हव्यात पदाधिकाऱ्यांना त्या सगळ्या जागच्या जागी त्या देण्याची जी यंत्रणा, हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी मनामध्ये असा प्रश्न चव्हाण साहेब आला
की आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण त्यातल्याच नेतृत्वाला संधी देतोय, त्याला स्टेज देतोय. पण आपल्या सुद्धा कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं वाटलं पाहिजे की आमचा एखादा कार्यक्रमला बोलवल्यानंतर आमची अशी व्यवस्था ठेवली की आमची कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं आमची पक्षानं किंवा नेत्यांनी दखल घेतली, म्हणून आज ही अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला दिसते. तर हे सगळं तुमच्यामुळे इथं या सगळ्यांना मिळालेलं आहे. खरे या विजयाचे शिल्पकार तुम्ही सगळी मंडळी आहात. आणि म्हणून मग ह्या सगळ्या पद्धतीचा हा अशा पद्धतीचा कदाचित विरोधक त्याच्यावरती टीका करतात, अनेक गोष्टी बोलतात, पण हे झालं पाहिजे. तर याच्यामधून कार्यकर्त्याला एक ताकद मिळते, ऊर्जा मिळते.